श्री स्वामी समर्थ। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात? आय होप सगळे ठीक असाल। तर माझं नाव आहे वैष्णवी जगताप। तुम्हाला तर माहितच आहे, तुम्ही या मागचे पण व्हिडिओ बघितले। आपलं चॅनल मी नवीनच ओपन केलेलं आहे, ज्याचं नाव आहे वैष्णवी फॅमिली ब्लॉग, आणि हे माझे मिस्टर बाबासाहेब जगताप। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की म्हणजे आपण जे आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं की जसं का म्हणजे जो माणूस असा एकदम छान दिसतो तर तो असा कधीच नसतो, त्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख असतं। तसंही म्हणजे आमची एकदम अशी हॅपी फॅमिली आहे पण आम्ही एकमेकांसोबत आहे, त्यामुळे आमची अशी एकदम हॅपी फॅमिली आहे। म्हणजे कोणी साथ जरी नाही दिली तरी पण जर नवरा बायकोने एकमेकांना साथ दिली तर आपली फॅमिली म्हणजे असं कधीच माणूस खचत नाही, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर माझं नाव वैष्णवी। म्हणजे मी लहानपणापासूनच वडिलांची त्यांची गरिबी वगैरे होती, या परिस्थितीतून मी वाढलेली आहे। तर मी एकूण ते एक असल्यामुळं कधी काही कमतरता भासलेली नाही मला। खूप छान माझ्या आई वडिलांनी मला खूप छान सांभाळलं। पण मी 12वीत असताना अचानक माझे वडील वारले। म्हणजे त्यांना हृदय अटॅकच्या झटक्यामुळे ते वारले, आणि त्याच दिवशी माझे मामाही वारले। म्हणजे माझे वडील आणि मामा एकाच दिवशी वारलेले आहे। तर इतक्या मोठ्या धक्क्यातून पण आम्ही सावरलो, आणि मेन म्हणजे ह्या धक्क्यातनं बाहेर सावरण्याचं एक की माझी आई खरंच म्हणजे आई स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी। म्हणजे हे सगळं घडलं याच्यातनं आमच्या आईने मला बाहेर म्हणजे माझ्या मम्मीने आम्हाला एवढ्या मोठ्या दुःखातनं बाहेर काढलं। ती तिचं भावाचं आणि नवऱ्याचं दुःख विसरून आमच्यासाठी एक नव्या उमेदीने जगायला लागली। आणि म्हणजे 12वीत असतानाच माझं मग लग्न ठरवलं। माझा भाऊ छोटा होता, आणि कसं असतं जेव्हा मध आहे तोपर्यंतच त्याला माशा असतात, जर ते पोळीला जर मधच नसला तर तिथं काही माशा नसतात। म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल। माझे वडील होते तोपर्यंत नातेवाईक वगैरे सगळं असं साथ देत होते। म्हणजे साथ म्हणजे काय, परिस्थिती चांगली असलं सगळे साथ देतात, पण माझे वडील वारले तर सगळं माझ्या एकट्या आईने केलं। म्हणजे 12वीतच मग माझं लग्न पण केलं। जस्ट माझे वडील वारल्याच्या नंतर 2 महिन्यानंतरच माझं कुंकू केलं। कुंकू म्हणजे एंगेजमेंट। आणि ते याच्यामुळे केलं का माझा भाऊ खूप छोटा होता आणि असं कोणी नव्हतं साथ देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी। आणि हे पण इथंच होते राहायला, आणि नातं पण होतं म्हणजे माझ्या मामीच्या नात्यातले इथे। त्यामुळे मग ठरलं लग्न ठरलं। कुंकू झाल्याच्या नंतर एक 4-5 महिन्यांना ऑगस्टमध्ये कुंकू झालं, डिसेंबरमध्ये लग्न झालं आमचं। तर मग लग्न झालं, मी एकदम असं ऐशो आराम मध्ये वाढलेली, कधी गरिबीची काय असं काही माहिती नव्हतं। तसं यांनी पण म्हणजे आतापर्यंत तेव्हा म्हणजे असं मला कधीच नाही जाणून दिलं का थोडं कधी असं बिकट जरी परिस्थिती आली तरी पण मला कधीच कशाची कमतरता भासून नाही दिलं। जसे माझ्या वडिलांनी माझं हे सगळं इच्छा स्वप्न पूर्ण केले तसे त्यांनी पण केले। असं जर्नी तिथपर्यंत झालं सगळं। नंतर लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांना पण आई नाही तर थोडस ते सांगतील, मग मी त्याच्यानंतर मी माझं सांगेल। आता ते त्यांच्याकडून त्यांचं ऐका तुम्ही इथपर्यंत। नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझं नाव बाबासाहेब जगताप, आणि माझ्याच मिसेसने जे आता सांगितलं तुम्हाला त्याबद्दल खरोखरच म्हणजे जेवढं तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कारण की ती एवढ्या सगळ्या दुःखातून सावरली, आणि अजून पण तिला हे सांगताना अजून सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी येतं। म्हणजे तिच्या भावना अशा अनावर होतात की तिला हा विषय मी कधी काढून देत नाही, पण आता सांगावा लागतो कधी कधी। काही गोष्टींना थोडासा विसर पडावा यासाठी, पण मग मी पण तिला असं म्हणजे कधी भासून देत नाही, आणि असा विषय कधी काढून पण देत नाही। आणि आता मला माहिती नव्हतं का असा विषय काढल्यावर ती रडन म्हणून, पण अक्षरशः तिच्या डोळ्यात पाणी येतच। तिच्या भावना खूप अनावर झाल्यामुळे मला पण खूप वाईट वाटतं।
आणि माझं सांगायचं गेलं तर आता तिला वडील नाही आणि तिचे वडील तरी समजा 10वी-12वीचा असताना गेले. पण माझी आई तर मी 2-2.5-3 वर्षाचाच होतो. मला तर माझी आई सुद्धा आठवत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला माझ्या आईचा फोटो सुद्धा माहिती नाही अजून, म्हणजे पाहिलेलाच नाही. तेव्हा 90-91ला काही फोटोचे एवढं हे नव्हतं. तर माझी आई वारली हे मला कळत पण नव्हतं आणि माझ्या घरच्यांनी कधी मला ती आठवण पण दिलं नाही. म्हणायला गेलं तर माझ्या वडिलांची मामाची सख्खी म्हणजे मामाची मुलगीच होती करेल. पण आता तेव्हा काही सुविधा वगैरे नव्हतं. काय झालं असेल ते मला बी नाही माहिती आणि घरच्यांना सुद्धा कळलं नाही. ते अचानकच म्हणजे शेतात जायला होतं, पण काय झालं असेल त्यांनाच कळलं नाही. तेव्हा काही गाड्यांच्या त्याच्या सुविधा नव्हत्या, त्याच्यामुळं लवकर इलाज करता नाही आला. हे सगळं मला म्हणजे कधीच आठवून दिलं नाही माझ्या घरच्यांनी पण. आणि माझ्या आजीने माझा खूप सांभाळ केला. तेव्हा गरीब परिस्थिती होती आमची आणि अजून पण आहेच. आणि मला जर काही कोणतीही गोष्ट लागली लहानपणी तर ते ताबडतोब म्हणजे द्यायचे, असं म्हणजे जास्त हट्ट करून देत नव्हते. आणि मी इतका मोठा झालो, माझं लग्न झालं, तरी पण म्हणजे माझ्या घरच्यांनी कधी असं माझ्यावर अशी बळजबरी केली नाही की तू हेच करतो, तू तेच करतो, किंवा तू आता बाहेर ड्युटीला आहे तर मग आम्हाला घरी पैसे दे, असं कधी काही म्हटले बी नाही. मी माझा संसार म्हणजे चालवतो कसं तरी. माझी परिस्थिती मला म्हणजे घरच्यांना माहिती, मला माहिती, स्वतःला, माझ्या मिसेसला पण माहिती, माझ्या सासूला, माझ्या साल्याला, सगळ्या परिस्थितीनुसार सगळ्याला माझी जाणीव आहे. आणि मला पण त्यांच्या परिस्थिती जाणीव असल्यामुळे आमचं हे सगळं सांगण्यासारखं म्हणजे असं भरपूर काही आहे की ज्या परिस्थितीतून आम्ही चालतोय. पण आता हे सध्या आम्हाला हे यूट्यूबवरून कळालं म्हणून आम्ही आता हे काहीतरी हातभार लागावा, काहीतरी मोटिवेशन व्हावं किंवा आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या यासाठी आम्ही आता हे चॅनल चालू केलेलं आहे. आणि मी माझ्या मिसेसला पूर्णपणे साथ देतोय. तुम्ही पण सगळ्यांनी मिळून तिला साथ द्यावी. आता तीच बोलेल आता काय. म्हणजे त्यांचं कसं म्हणजे जे माझे सासरे ते जॉईंट कुटुंब, जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब म्हणजे खूप छान आहे. त्यांचे काका ते आणखी सगळे एकत्रच आहे. म्हणजे त्यांना काका, आजी ते सगळे आहेत. म्हणजे त्यांची आई लहानपणी त्या लहान असताना वारल्या. आणि देवाचा पण खेळ किती हे असतो बघा बरं. म्हणजे आई नाही तर नाही, त्यांना बहीण पण नाही दिलेली देवाने. होती त्यांना बहीण, पण त्यांची आई वारल्याच्या नंतर ते 6 महिन्याचीच होती बहीण, तर आई वारल्याच्या नंतर बहीण पण वारली असं. आणि म्हणजे असं आम्ही असं जे करतो, जो काही डिसिजन घेतो ना, ते आम्ही आधी दोघं जण डिस्कशन करतो. आम्ही जो डिसिजन घेतो ना, तर आपल्याकडे म्हणतात मोठ्या माणसांना विचारावं, असं करावं. पण आम्ही काय करतो, एकमेकांना सपोर्ट करतो प्रत्येक याच्यामध्ये. आम्ही म्हणजे असं सांगू पण नाही शकत. मी तर तुम्हाला आता हळूहळू पुढे सांगेलच. एक हे म्हणजे आम्ही आतापर्यंत खूप बिझनेस पण केले, पण कधीतरी म्हणजे कमी वयामध्ये, आता त्यांचं पण एज एवढं हे नाही आणि माझं पण काय एवढं जग बघण्यासारखं असं काही एवढं एज नव्हतं, तर कधी कधी चुका होतात. तर आम्ही खूप असे बिझनेस पण केले. आणि आता जस्ट 1 वर्ष म्हणजे आता मागच्या वर्षातच आम्ही संभाजीनगरला दूध डेअरी पण खोललेली होती. तर आमच्या चुकामुळे आणि असं थोडंसं आपण जो आपला स्वभाव आहे, आपण एकदम असं मोकळं बोलतो कोणाला पण लोक असे असतात ना जगामध्ये, त्या स्वभावाचा आणि त्याच गोष्टींचा फायदा घेतात. तर आमचं पण तसं झालं. आमची मेन म्हणजे आमची चुकी ही होती का आम्ही असं सगळ्यांना आमचं म्हणतो, असं पोटात ठेवत नाही. काही पण असलं ना असं पटकन दुसऱ्यांना सांगून टाकतो. तर ती चुकी होती. लोक काय करतात म्हणजे आमचंच ऐकून पुन्हा आमच्यावरच शिरदोर होतात, अशी गोष्ट आहे ती. तर ते झालं, लग्न झाल्याच्या नंतर आम्ही आता म्हणजे ते जॉबला इथंच होते गंगापूरमध्ये, त्यामुळे आम्ही इथंच राहिलो लग्न झाल्याच्या नंतर. तर एक समजा 4-5-6 महिने असं काही कळालंच नाही का, असं म्हणजे कळतच नाही का आपल्याला आता पैसे कमावं लागलं असं काही हे ते.
झालं मग असं ठरवलं आम्ही काहीतरी बिझनेस करावं. तर त्यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने बिझनेस स्टार्ट केले. बरेचसे केले असे छोटे छोटे, कधी गंग असं बाहेरचे हे ते, पण चुकांमुळे किंवा आपण बिझनेस तर चालू करतो पण आपण त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये लॉस होतो. असे बरेचसे झाल्या गोष्टी, ते मी तुम्हाला नंतर कधीतरी नक्की सांगेन. आणि आता पण असं आहे की ना, म्हणजे माझं हा व्हिडिओ बनवण्याचं एकच हे आहे की आपण नातेवाईक हे कशासाठी असते की एकमेकांना समजून घेण्यासाठी, याच्यासाठी. तर माझी एकच विनंती सगळ्यांना का आपण जे म्हणतो ना, असं जर काही चुका झाला तर हे आपण कसं म्हणतो का म्हणजे याच्यामुळे आमचे मान गेला, त्याच्यामुळे आमची इज्जत गेली, असं झालं तसं झालं. तर माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे सांगण्याचा की आता जी आमची परिस्थिती होती की माझे वडील वारले, जेव्हा माझ्या आईला म्हणजे सपोर्टची गरज होती, जे काय असेल तिचे नातेवाईक, मी नाव नाही घेत कोणाचं, मला काही घेणंही नाही, मी नाव पण नाही घेत, असं होतो विषय. तिचे भाऊ बहीण कोण असेल ते, तर त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे की आपली लहान बहीण होती, असं असं झालं तिच्या बाबतीमध्ये. आपण आधी कसं येत जात होतो ते करत होतो, तसं नंतरही आपण तिला सपोर्ट करावं, पण ते करत नाही आपल्यामध्ये. नाही, हे बघा कसं असतं माहिती का, वेळ आल्यावर सगळेच माघार घेतात. आणि ज्याची वेळ वाईट आली का तो म्हणजे त्याचा नातलग कोणीही असो, नातलग असो किंवा कोणी कसा असो, तो कधीच साथ देत नाही. तो फक्त कारण दाखवतो, नाही अरे मी असं होतो पण मी असं केलं असतं, मी तमकं केलं असतं, मी आमकं केलं असतं, मी हे केलं असतं, फक्त हेच कारण देत असतो. आपण कितीही त्याला जवळ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस, तर तो आपल्याला कधीच साथ देत नाही. आणि वाईट वेळ ही प्रत्येकावर येतेच. आणि त्या वाईट वेळेत जो खरा आपल्या खांद्याला खांदा देऊन उभा असतो तोच खरा आपला साथी असतो. नाहीतर बाकी हे फक्त नातं एक होते, म्हणजे हे सगळं आपले मोह माया असे म्हणतात ना, तशी गोष्ट आहे. जर आपली वेळ चांगली असेल ना तर सगळे आपले, आणि जर आपली वेळ वाईट असेल ना तर कोणीच आपलं नसतं. म्हणजे कधीही लक्षात ठेवा. आम्ही म्हणजे कमी वयामध्ये इतका जगाचा अनुभव घेतला ना, मेन म्हणजे आपल्या लोकांकडून इतका अनुभव घेतला ना का ते अनुभवामुळे इतकं शिकायला भेटलं आम्हाला. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते की ना, नातेवाईक जवळचे करण्यापेक्षा, तुम्हाला एक सांगते, रक्ताच्या नात्यापेक्षा परक नातं जे कोणी असं आपले मैत्रिणी, मित्र मैत्रीण वगैरे ना, तर ते खरे असते. कारण की ते खरंच दुःखात साथ देतात, असं आम्हाला खूप घडलेलं आहे. आणि त्यांचे असो, मी काही त्यांचे नाही म्हणत आणि माझेही नाही म्हणत, पण नातेवाईकांमध्ये पेक्षा ना असं दुसरे लोक जास्त सपोर्ट करतात अशा वेळेस आपल्याला ना. आम्हाला पण असं घडलेलं आहे, म्हणजे वाईट परिस्थिती प्रत्येकावर येते. आणि आमच्या आयुष्यामध्ये पण आता आम्ही जो बिझनेस स्टार्ट केला होता त्याच्यामध्ये लॉस झालो, आम्ही तो बंद केला ना, त्याच्यानंतर खूप म्हणजे डायरेक्टली आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली होती. कारण की बिझनेस लॉस झाल्याच्या नंतर म्हणजे जे कर्ज वगैरे जे होतं तर ते गोष्टी झालं. पण आम्ही म्हणजे इतकं बिकट परिस्थिती, आम्ही कधी 2-2 दिवस जेवत नव्हतो, कधी म्हणजे 8-8 दिवस आम्ही झोपत नव्हतो तो विचाराने, इतकं विचार टेन्शन. पण आम्ही एकमेकांना समजून सांगायचो, साथ द्यायचो. म्हणजे एक जण हरला का, ते जर हरले तर मग मी म्हणायचे नाही मी आहे तुमच्यासोबत, टेन्शन घेऊ नका, असं एकमेकांना साथ देत मुलांच्या तोंडाकडे बघत असं तसं त्या धक्क्यातून आम्ही निघलो बाहेर. म्हणजे असं लॉस वगैरे झालं तर आपलं माइंड लगेच हे होतं, तसं झालं होतं आमच्यासोबत पण. तर त्या धक्क्यातून सावरलो. एकदा जर आपली मनस्थिती हल्ली ना तर एकमेकांची साथच खूप म्हणजे हे असतं. जर एकमेकांची साथच जर नाही भेटली तर मग अजून माणूस खचून जातो. मग त्या परिस्थितीमध्ये तो काय करेल, काय विचार करेल, कोणतं पाऊल उचलेल याचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं एकमेकांना सावरणंच ही एक म्हणजे हे असतं, हिंमत असते आपल्या दोघांना. समजा कोणतीही जरी वाईट परिस्थिती आली तर आम्ही एकमेकांना कधी म्हणजे असं डगमगू देत नाही. मी डगमगायला लागलो का ती मला साथ देते, तीच डगमगायला लागली की मी तिला साथ देतो, म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत समजा. नाहीतर अशी परिस्थिती येऊन गेली की तिने सांगितलंच येतं तुम्हाला, तर त्या परिस्थितीत म्हणजे सावरणं म्हणजे खूप मोठं मुश्किल होती. म्हणजे खूप मोठी परिस्थिती अवघड होती त्यावेळेस. पण तरी पण आम्ही एकमेकांना समजून सगळं करून इथपर्यंत परत सावरलो. आणि आता पण इथून पुढे पण आम्ही असंच सावरणार आहोत.
त्याकरिता आमच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लोक काय म्हणतात म्हणजे आपल्या याच्यातच म्हणता का असं. आणि आम्ही कधीही हारलो, कधी टेन्शन आलं, आम्ही नातेवाईकांशी बोलत नाही, काहीच नाही. आम्ही म्हणजे बऱ्यापैकी नातेवाईकांशी बोलतच नाही. आम्ही काय करत राहतो डायरेक्टली नाही का देवगड श्री दत्तांचं हे मंदिर वगैरे छान आहे तिथं. आता आपल्या भागातले जे असतील संभाजीनगर त्यांना सगळ्यांना देवगड माहितीच आहे. तर आम्ही काय करतो, एक तर देवगडला जातो पूर्ण दिवस तिथं, म्हणजे असं ते दत्ताच्या मूर्तीसमोर बसतो, जे काय टेन्शन असं तिथंच मंदिरासमोर रडतो पडतो. आणि संध्याकाळी पुन्हा का असं हिंमत घेऊन येतो का नाही आहे ना तो आपल्यासोबत, तर चला लढूया. म्हणजे प्रत्येक दिवस जेव्हा हारतो तेव्हा नवीन उमेदीने उभं राहून पुन्हा लढायला सुरुवात होतो, अशी गोष्ट आहे. आणि तसं पाहायला गेलं तर खरंच म्हणजे आम्ही एवढ्या वाईट परिस्थिती, म्हणजे मी सांगू पण नाही शकत. आम्ही इतकं स्ट्रेसमध्ये असायचो की रात्री जर प्रवास करत असलो ना तर गाडी थांबून, म्हणजे लक्षात बी राहत नव्हतं एवढा टाइम झाला ना आपण कुठं उभा आहे काय उभा. पण खरंच देव असतो जगात. आपण जे कोणी म्हणतं का ना विश्वास नाही, देव असा देव तसं. देव जी गोष्ट करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो. म्हणून असं तर खरंच देवावर जर विश्वास ठेवला ना तर खरंच सगळं चांगलं होतं. परिस्थिती आपल्याला शिकवते कोण कसं आहे कोण कसं नाही. म्हणजे देव पण सांगतो तुम्हाला ह्या परिस्थितीतून असताना. आणि खऱ्या माणसाची तर खूप परीक्षा, जे प्रामाणिक असताना, जे खरं असताना त्यांची खूप देव परीक्षा घेतो. म्हणजे लोक आम्हाला हसतात, तुमचा विश्वास नाही बसणार, आमच्या दोघांच्या पण गळ्यामध्ये माळा आहेत. म्हणजे आप म्हणता का असं एकादशी करता, उपवास करता, हे करता, कुठे काय परिस्थिती सुधारती, असं तसं हसतात लोक, खूप हसतात, खूप नाव ठेवतात. म्हणजे जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा आता लोक नाव ठेवायलाच असतात, असं असतं. पण मी सांगते का आपण कोणाचं कधी काही वाईट नाही केलं, मग देव का बरं आपलं वाईट करेल. त्या याच्यानुसार आम्ही पुढे चालत राहतो. बरोबर आहे. म्हणजे जी परिस्थिती आपली असते ना तीच परिस्थिती, म्हणजे वेळ आपल्याला शिकवते कसं चालायचं, कसं राहायचं, कोणत्या परिस्थितीत कशी वागणूक आपल्याला भेटते, आपण कोणाला कशी वागणूक दिली पाहिजे, आपण किती सावरलं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे. यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या येतात आणि प्रत्येकाच्या जीवनात येतात. त्या प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी येऊन जातात. कोणी सुखी नाही या जगात. सगळ्यांना परिस्थिती वेळ ही सगळ्यांना शिकवते कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, कोण कसं, कोण आपलं, कोण परक, हे सगळ्या गोष्टी आपल्याला वेळ शिकवतेच. हाय आमचा विराज, हा माझा छोटा मुलगा विराज, तो 3.5 वर्षाचा आहे. तर मग माझं एक हे आहे म्हणणं आहे की वेळ ही टिकत नसते. चांगली जर वेळ आली तरी पण ती जातीच, आणि वाईट जरी वेळ आली तरी पण ती जातीच. वेळ कधीच थांबत नसते, ती चांगली येऊ किंवा वाईट येऊ, त्याच्यामुळे डगमगायचं नाही. आज हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश एकच होता की छोट्या गोष्टींवरून असं म्हणजे नवरा बायको एकमेकांची साथ सोडून देतात, त्यासाठी त्या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. तात्पर्य एवढंच आहे की म्हणजे आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत फक्त आपलं कोण परक कोण, बरोबर आहे नाही, आपलं कोण आणि परक कोण ही वेळ शिकवते. आणि हेच आपण समजून घेतलं पाहिजे. जो आपल्या ह्या वाईट परिस्थितीत साथ देईल तोच आपला, हेच सांगण्याचा याचा मागचा उद्देश आहे. आणि अजून भरपूर काही सांगण्यासारखं, पण ते एवढा मोठा व्हिडिओ बनवून तुम्ही पण बोर व्हाल. त्याच्यामुळं सांगत आम्ही येऊच तुमच्यापर्यंत, आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. आताचा व्हिडिओ इथेच थांबवतो आम्ही. आणि आमच्या चॅनलला, आम्हाला सगळ्या आमच्या जगताप फॅमिलीला सपोर्ट करा. तुमचे लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करून आम्हाला मोटिवेशन करा. सगळ्यांना आमच्या जगताप फॅमिलीकडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.